मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गाजत आहे। त्यामध्ये जनतेचे लोकसेवक किंवा मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटलांना चौकोन शुभेच्छा आणि सर्वांचीच साथ मिळत आहे। सर्व जातीमधून धर्मामधून मनोज जरांगे यांचं स्वागत हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये होत आहे। तर यामध्येच बाळासाहेब आंबेडकर यांनी काल 2 ते 3 त्यांनी उद्गार काढलेले आहेत, त्यांनी मोलाचे सल्ले दिलेले आहेत जरांगे पाटलांना। आणि काही जनता पण त्यांचं ओपिनियन काय आहे आपण व्हिडिओतनं बघणार आहोत। प्रकाश आंबेडकरांना बीडचे तरुण भेटले आणि बोलले की मराठ्यांना एकमेव साथ देणारा किंवा त्याच्यामुळे आरक्षणाचा मार्ग सोयीस्कर होईल असा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर। आणि बीडमध्ये सध्या गोपीनाथ मुंड्यानंतर बीडची जी सामाजिक जी अवस्था आहे, जे सामाजिक मागासलेपण आहे ते तुम्ही फक्त दूर करू शकता, म्हणून त्यांनी प्रकाशजींना सांगितलं की तुम्ही आमच्या बीड मतदारसंघातून तुम्ही निवडणुकीला लोकसभेला थांबा। हा एक विषय होता। पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून महाविकास आघाडीचा जागेचा प्रश्न सुटला नाही, त्यापूर्वीच जनतेकडून मतदाराकडून प्रकाशजींना ऑफर येत आहे। बाळासाहेबांचा एक सल्ला जरांगे पाटलांना आहे। तो सल्ला कसा आहे की जरांगे पाटलांनी सर्व लोकांमध्ये बसून जेवण करावं, हा त्यांचा मुद्दा आहे। एकट्यामध्ये किंवा 5-6 लोक घेऊन जेवण करू नये, हा त्यांचा यामध्ये देण्याचा सल्ला दिलेला आहे। बघा आता याविषयी काही लोकांचे मत वेगळे आहेत, पण बाळासाहेबांचा उद्देश वेगळा होता बोलायचा। त्यांचं म्हणणं काय, अशा वेळेस सर्व एक असतील अशा वेळेस जवळचेच लोक घात करू शकतात, घातपाताची त्यांना शक्यता वाटली असेल, म्हणून त्यांनी उद्गार काढले की बाबा तुम्ही जेवण करताय, जे जेवण लोकांसाठी बनवलंय तुम्ही ते जेवण लोकांमध्ये बसून खा, जेणेकरून तुमच्या सोबत कुठलाही घातपाताचा प्रयोग होणार नाही। हा त्यांचा उद्देश असावा बोलायचा की तुम्ही जेवण हे लोकांमध्ये बसून करा। ठीक आहे, हे बरोबर आहे, कारण काळजी वाटण्याची गोष्ट आहे। कारण एक विस्थापित मराठा पूर्ण 2 ते 3 कोटी जनसमुदाय घेऊन मुंबईकडे कूच करतो, ही काय लहान गोष्ट नाही। सत्तेमध्ये असून पैशांची गर्दी करून हप्ते देऊन पैसे देऊन सुद्धा सभेला एवढे लोक येत नाहीत। एवढे लोक आपले काम धंदे सर्व सोडून स्वखर्चानं मुंबईला जात आहेत आपल्या हक्कासाठी। ह्या गोष्टी इतिहासामध्ये दुर्मिळ आहेत आणि यासाठी सरकारचे प्लॅनिंग्स वेगवेगळे असू शकतात, त्यामध्ये आपलेच आपला दगा सुद्धा करू शकतात, यामध्ये काहीही शंका नाही। त्यामुळं हा सल्ला पाटलांनी पाळावा असा उद्देश होता बाळासाहेबांच्या वाक्याचा। न्यायालयानं अजून मराठ्याचं आरक्षण पूर्णपणे नाकारलं नाही, ते अजून सुद्धा मिळू शकतं, पण सरकार अद्याप असं का करत नाही ह्या गोष्टी मला माहित आहेत। म्हणजे बाळासाहेबांना ह्या गोष्टी माहित आहेत, राठोडला गोळी गोष्टी माहित आहेत, अरे भाऊ राठोडला, पण ह्या दोघांचा सल्ला शासन का घेत नाही हा त्यांचा प्रश्न आहे। यावरून आपल्याला सांगता येईल की जर यांचा सल्ला घेतला आणि तसं तर यशस्वी आरक्षण भेटलं तर प्रस्थापित सरकार धोक्यामध्ये येऊ शकतं, यामुळे सरकार यांचा विचार करत नसावा एवढं या ठिकाणी सांगता येईल। बाळासाहेबांचं एक वाक्य आहे की मराठ्यांना धोका हा निजामी मराठ्यापासूनच आहे। आता हे निजामी मराठा म्हणजे काय, जे मराठा गर्भश्रीमंत आहे आणि ज्यांचा विरोध आहे मराठा आरक्षणाला, गरिबाच्या हक्काला ज्यांचा विरोध आहे ते निजामी वृत्तीचे लोक म्हणजे निजामी मराठा। ह्या लोकांपासून जरांगे पाटलाच्या आंदोलनानं त्यांना आलेत ठेवावं आणि चौकसपणे आपले माणसं नेमून यावरती अंकुश त्यांनी लावावा असा विचार आहे। आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की ह्या आरक्षणाच्या लढ्याला गालबोट लागू शकते फक्त निजामी मराठ्यामुळं, ही त्यांचा अतिशय महत्त्वाचा सल्ला आहे। सरकार सध्या ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण यामध्ये परत एक वेळेस वाद पेटवायच्या तयारीमध्ये आहे आणि यामध्ये वाद पेटून अजून यापेक्षा परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल होऊ शकते आणि हे अशा गोष्टी होऊ नये म्हणून सरकार कुठल्याही उपाययोजना न करता, मराठ्यावरती तात्काळ निर्णय न घेता फक्त टाळाटाळ करत काही दुसरे काहीतरी ऑप्शन देत आहे आणि त्या ऑप्शनमुळं मराठ्यांचं आरक्षण खरंच कोर्टामध्ये टिकेल का हा पण त्या ठिकाणी प्रश्न बाळासाहेबांना पडला होता। ओबीसी नेते महाराष्ट्रामध्ये एक नवीन घाट घालत आहेत, ते कुठला की आम्ही पण आमचे मोर्चे मुंबईला घेऊन जाऊ शकतो, आम्ही पण याचा प्रतिकार करू शकतो, हे वाक्य होते ओबीसी नेत्यांचे। आणि त्यामुळे प्रकाशजींनी सांगितलं की दोघांची मध्यस्थी करून काहीतरी मार्ग आपल्याला काढावाच लागेल,
तर ओबीसी पण रस्त्यावरती उतरली तर त्यावेळेस महाराष्ट्राचं चित्र खूप वेगळं असेल. पण हा विचार त्यांनी करायला पाहिजे, ते राज्यकर्ते आहेत त्यांनी. हा प्रश्न त्यांना पडला पाहिजे. सध्या गावोगावातून तालुक्यामधून जिल्ह्यामधून लाखोनं ह्या मोर्चांची संख्या वाढतच आहे. सध्या 70 किलोमीटर अशी रांग आहे. इतिहासामधील हा पहिला आणि वाटत नाही पुढे भविष्यामध्ये असे कुठे मोर्चे होतील एवढे मोठे बलाढ्य, ते पण स्वखर्चानं. याची शाश्वती काहीच नाही. स्वखर्चानं होणारा एवढा बलाढ्य असा मोर्चा आतापर्यंत कधी झाला होता किंवा आतापर्यंत कधी होणारही नाही. आणि हा मोर्चा अंतिम निर्णयापर्यंत राहणारा मोर्चा. यावरती कुणीही कुठल्याही प्रकारचं बंधन आणू शकत नाही. त्यामध्ये कायदेशीर कार्यवाही काय असो, हे कुणीही काही आणू शकत नाही. कारण एवढा समुदाय, एवढा जनमहासागर एवढा आहे, तो पेटून उठलेला आहे. आणि त्यामधूनच एक अजून आवाज येतो. तो आवाज कोणता, की फक्त हा अर्धा मराठा रस्त्यावरती गेलेला आहे. जर या तर गालबोट लावायचा प्रयत्न झाला तर पूर्ण मराठा रस्त्यावरती उतरून पूर्ण महाराष्ट्र जाम करून टाकेल. हे पण मराठ्यांचे वाक्य आहे. जे मराठे आता गावामध्ये आहेत, ते मराठे प्रत्यक्ष मोर्चामध्ये गेले नाहीत. ते मराठे बोलतात, तर याला काय तर गालबोट लागला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे रस्ते चॉकअप करून टाकू, पूर्ण महाराष्ट्रच बंद करून टाकू, आमची मागणी पूर्ण होईपर्यंत. ही अशी असणारी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात सध्या उद्भवते. आणि यावरती जरांगे पाटलांना मोलाचा दिलेला सल्ला आहे बाळासाहेबांनी, तो म्हणजे जरांगेंनी आपली काळजी करावी. हे जेवण हे लोकांमध्ये बसून करावं आणि निजामी मराठ्यापासून हे मोर्चाला कुठलंही गालबोट लागणार नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावं. हे बघा उद्गार आणि हा सल्ला आहे बाळासाहेबांचा. तुम्हाला याविषयी जे कोण वाटते काय, तुमचं ओपिनियन काय आहे, नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करा. सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय भीम.